आपके सामने प्रस्तुत करते हैं थीम स्वराज्य, स्वतंत्रता, संविधान और विज्ञान पे आधारित हमारी यह प्रस्तुति। भारत के इतिहास में 4 घटनाएं बहुत ही महत्वपूर्ण हैं और वह है सैकड़ों सालों के परकीय आक्रमणों के बाद छत्रपति शिवाजी महाराज द्वारा किया गया संकल्प स्वराज, अंग्रेजों के जाचक गुलामी के बाद हमारे स्वतंत्रता सेनानियों के बलिदान से मिला स्वातंत्र्य। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने लिखा भारत का संविधान, जिस ग्रंथ ने देश को दिशा और सभी देशवासियों को समान अधिकार दिए और जय विज्ञान के नारे से जन्मा हुआ परमाणु विभाग और अंतरिक्ष विभाग, इस 2 विभागों के वैज्ञानिकों ने और अन्य विभाग के वैज्ञानिकों ने देश की जनता का जीवन उजागर किया। यह चारों घटनाएं भारतीय होने के नाते बहुत ही महत्वपूर्ण है। चलो देखते हैं स्वराज्य, स्वातंत्र्य, संविधान और विज्ञान ने हमारे जीवन में क्या बदलाव किए। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए हमारी पहली प्रस्तुति का, जो आधारित है छत्रपति शिवाजी महाराज जी ने दिए हुए स्वराज्य इस संकल्पना के ऊपर। प्रस्तुत है स्वराज्य। मुघलांची पकड संपूर्ण भारतभर वाढत चालली होती। सर्वत्र अत्याचाराचा पाळत पसरला होता। पूर्ण मुलूक लुटला जात होता। त्याच वेळी असा एक तेजस्वी पुत्र महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आला, ज्याने हा सर्व अंधकार मिटवला व ज्यांनी आपणास स्वराज्याची पहिली संकल्पना दिली, त्या सुपुत्राचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। धन्य धन्य शिवाजी राज आमचे महाराज। केले स्वराज्याचे निर्माण, केले स्वराज्याचे निर्माण, ज्यांनी दाखविला स्वाभिमान, ज्यांनी दाखविला स्वाभिमान। मराठी शाहीचे केले निर्माण, हो जी 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 जी, मराठी शाहीचे केले निर्माण, हो जी 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 जी। मुघलांचा वाढला होता माज, समजा मुलखात त्यांचे राज्य, अन्याय अत्याचार फार त्याला नव्हता हो प्रतिकार। हे सर्व बघून बालशिवांनी मासाहेबांना प्रश्न विचारला, मासाहेब हे मुघल आपल्या मुलखात येऊन आपल्या जनतेला त्रास देतात आणि आपले सरदार त्यांच्यासाठी लढतात। हे किती काळ चालणार मासाहेब, हे किती काळ चालणार? आपल्या जनतेला ते लुटतात आणि आपण फक्त बघत बसायचं? हे किती काळ चालणार मासाहेब, हे किती काळ चालणार? मासाहेब बोलल्या, शिवा, तुला या मुघलांबरोबर लढण्यास कोणीही अडवले नाही। मलाही वाटते की कोणीतरी या मुघलांना आवडलं आहे। त्यांच्या या अत्याचाराला कोणीतरी प्रतिकार करावा। उठ कर, या मुघलांना प्रतिकार व स्थापन कर स्वराज्य हे नवी स्वराज्य। मासाहेबांच्या या प्रेरणेने शिवबांना 100 हत्ती एवढे बळ मिळाले व काय झाले? शिवबांनी केलं एक